आमच्या सरकारान हेव केला तेव केला म्हण उदरगतीचो आराखडो दर खेपे आमदार मंत्री वाचून दाखयतात। पूण मांद्रे मतदारसंघ उदरगतीच्या कामात मागास उरला होय असो प्रश्न उपरासपाक लागला। धवो हत्ती जाल्ले तुयेचे हॉस्पिटल, पर्यटनाक जावपी योग्य सुविधांचो उणाव, झाडांची कत्तल अशे साबार विषय घेवन काँग्रेसीन मांद्रे उदरगतीविशीं खर चिंता उक्तायली। सरकारान ह्या समस्यांची दखल घेवन पावलां उबारपाची मागणी तांणी ह्या वेळार केली। कृती समितीन जायती निवेदनां केली, गांवागांवान आवाज उठयलो। आम्ही काँग्रेस पक्षान ताका पूर्ण पाठिंबो दिल्लो आसा आणि ह्याच्या फुडें काँग्रेस पक्ष पूर्णपणे त्यांच्या फाटल्यान आमी उबे आसतले। ह्यो विशय लावन धरपाक आयज त्या हॉस्पिटलान इतलो पयसो उदून आयज थंय पांढरो हत्ती जाल्लो आसा। आयज सरकाराचो उद्देश काय? ज्या उद्देशान ते हॉस्पिटल केल्ले आयज त्या उद्देश तो सफल जालो काय? तर आयज हेचेरूय इन्क्वायरी जावपाची गरज आसा। अशें कित्याक सरकार करता? इतलो पयसो घालून आयज थंयसर कित्याक ते फुडें वचना? ते खाजगी करपाचें आसा। ह्यो कितें डाव आसा हें आयज लोकांक कळपाची गरज आसा। हें ताबडतोब आयज सरकार लोकां खातीर ओपन जावन लोकांक तेची सुविधा मेळपाक जाय। ही प्रेस घेवपाचें कारण ह्या मांद्रे मतदारसंघात खुबश्यो ट्युरिजमाच्या बाबतींत समस्या निर्माण जाता। खरें म्हटल्यार हो कोस्टल भाग आसल्या कारणान सगळे लोक त्या ट्युरिजमाचेर डिपेंड। ट्युरिस्ट जर येयले ना जाल्यार ह्या लोकांची परिस्थिती कितें? आयज जे युवक आसात, युवती आसात, त्या धंद्याचेर डिपेंड आसन कमोवन ह्या आपल्या पाल्यांक ते फुडें शिक्षणाची सोय करतात। आयज ट्युरिस्टूच ना ह्या भागांत, हेका जबाबदार कोण? कारण ह्या भागांत ट्युरिस्ट येतलो जाल्यार पयले सुवातेर आमच्या सरकारची ह्या भागांत कितेंच सोय ना। जंय ट्युरिस्ट वेगवेगळे भाशेचे असतात, विदेशी असतात, लोकल असतात, जावं बाकीच्या आजूबाजूच्या हेचे असतात। पूण ते जर येयले जाल्यार तांकां अशें दिसता की बाबा आमी खंय पावले। पयले सुवातेर तांकां चेंजींग रूम ना, तेंची फ्रेश रावपाक सोय ना, पार्किंग सोय ना। खंय तरी येतात घुसतात। तेतूनच जे लोकल आमचे लोक असतात ते पिकनिकी बी करपाक येतात, ते भितर घुसतात। जे कोण बाबडे 4 दीस ह्या बिचार भोंवतले, रेस्ट घेतले जाल्यार हे जे भितरचे जर सगळे मेस जाल्ले आसता, कोण खंय तरी कितें वचता, खंय तरी कितें खाता आनी विचित्र सगळें चल्लेलें आसा। त्या वेळाचेर हो सरकार जो आसा, हो सरकार खरोखरच म्हाका दिसता की जे आमी कितें सांगता तेचेर प्रॅक्टिकली येवन तेंच्यांनी पळोवपाक जाय। ते अक्षरशः जॉब म्हणून तडफडटा। तर कोण तरी कितें तरी ह्या ट्युरिजमा मार्फत कितें करताले तेंचें सगळें बंद जाल्लें आसा। अक्षरशः ह्या भागांत जॉबूच ना। जॉबाक लागून फुडली कितें येवजण आहा ती आमकां आजून पर्यंत कांय दिश्टी पडना। स्थानिकांक कितें रोजगार मेळटलो असो। फक्त आमी भुरग्यांक आश्वासनां दिली म्हणून जायना, तर तांकां लागून कितें तरी बाबा हांगा एक व्हडलो प्रोजेक्ट तयार जाता जाल्यार ते प्रॅक्टिकली दिसतलें आसलें, तें कांयच आजून दिसना। ह्यो सगळ्यो सरकारान लक्ष घालतलो अशी आशा बाळगता। विश्वासान घेऊन तयार करतात। ह्या विकास आराखड्यात आज जी आमची जनता जी आसा ह्या भागात रावणारी त्यांचे आगामी 50 वर्षांचे भवितव्य कितें, जी नवी पिढी आमची जी आसा त्या पिढींक जमीन उरतली काय ना हे प्रोविजन त्या आराखड्यात निर्माण जावपाक। एका बाजून नोकरी ना, दुसऱ्या बाजून आमची जमीन गेली, तिसऱ्या बाजून मोठ्या प्रमाणाचेर अतिक्रमण
आणि चौथ्या बाजून खैली शहा ह्या भागात येऊन जमिनी मोठ्या प्रमाणाचेर विकत घेत आसा. सरकारा कडेन मागणी आसा जे ल्हान गोवें सुंदर गोवें म्हणून आमी गोव्याची स्तुती आजभर केली. वेगळे राज्य राखून दवरचे ह्या साठी भांडण तंटे केले. विलिनीकरण नाका म्हणून आमी लढले. त्या गोव्याची आजची परिस्थिती अत्यंत बिकट, अत्यंत वाईट अशी जाल्ली आसा. सो मागणी आसा आमची, आग्रही आमच्या पक्षातर्फे आणि ह्या सगळ्या भागातल्या जनतेच्या मार्फत मागणी आसा की ह्या जमनीच्या विक्रीचेर बंधन हाडा, जमनीच्या कन्वर्शनचेर बंधन हाडा आणि उठसूट जो प्रत्येक जाण हे झाडां कापता, जमनीचे उतार कापता, आमच्या वयरच्या दोंगर पठाराचेर बांदकाम करता, ताचेर एक तातडीन अशें करपाचें नियंत्रण हाडा. एक वेळ आमी मांद्रे मोवजीच्या पठाराचेर सायबर सिटीची कल्पना केल्ली. स्थानिकांक नोकरी व्यवसाय देण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्या प्रयत्नांक हरताळ फासलो ह्या सरकारान आनी लोकांनी दिली. आणि आज हे सगळे डोंगर माथे, कोण म्हणटा दिल्लीवाले, कोण म्हणटा हैदराबादचे, कोण तामिळनाडूचे, कोण जाणे खंयचे, हे मालक कशे जाले हे आमकां सगळ्यांक समजूंक जाय. डोंगर पठाराचेर जमीन उखडणे सुरू जाल्या कारणान जमनीच्या पोटांतले जो पाण्याचो स्त्रोत आसा तो दुशीत जायत आसा. आमचे न्हंयो, आमचे व्हाळ, आमची झरी, इतकेंच न्हय तर आमच्यो बांयो काबार जाल्यो आसा. ही जबाबदारी कोणाची हें आमकां समजूंक जाय. आयज गव्हर्मेंटान पयलेले सगळे लोक बेकार आहा भुरगे. आयज जवळ जवळ 2012 जो BJP सरकार आयलो, आयज 12-13 वर्सां जालीं BJP सरकार आहा, जाल्यार आयज युवांक नोकरी ना. आयज जर एक युवा युक्ती जर एक चेडे भुरगे जर लग्न जातलो जाल्यार आयज लोकां कडेन कांयच जायना की लग्नाक एक वस्तू करतले. जवळ जवळ 75,000 गोल्ड जे जाल्ले आसा. आयज जर एका लग्न जातलो एक 10-15 लाख जाय. आयज भुरग्यां कडेन नोकरी ना. जर एक बँकेन जर लोन वयतलो जाल्यार एक नॉर्मली जर खंय हॉटेलांनी एक नोकरी केली जाल्यार एक 10-12 हजार पेमेंट आसता, रूम बॉय जावं नाल्यार एक प्रायवेट जॉबाक. जाल्यार जर बँकेन गेले जाल्यार तांकां एक 2 लाख मेळना ना. तर ते भुरग्यांनी आतां लग्न जावपाचें कशें? तर हे गव्हर्मेंटान आयज त्या युवा युक्तीं खातीर कांय तरी एक सवलत करपाची की लग्नाचे लोना खातीर आनी तांकां एक 4-5% तांकां व्याजाचेर तेंच्यांनी लोन दिवपाची. हे हांव गव्हर्मेंटा कडेन निवेदन करता. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि मुजैफ शेख.